नमस्कार. माझ्या संध्याकाळच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. बघा डब्बू खेळतोय, ते फॅनने उडतंय, त्याला पकडण्याचा प्रयत्न करतोय. आणि इकडे शंभू एक 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 कपडे खाली टाकतोय. हे बघा, हे दिवसातून मी किती वेळा घड्या घालते, किती वेळा पोर खाली टाकतात. हा बसला इथे. दिवसभर दोघांची खूप कुटाने चालतात. एक झोपतं, एक उठतं, एकाची सू एकाची शी. दोघांचा असा टाईम फिक्स नाही. दोघे खूप लहान आहे. बघा धुतलेले कपडे येऊन बसलाय. हसतं, खेळतं. काय खेळणार तरी, जाऊ द्या. झाला कुटाणा, आपल्याला चालेल. इकडे डब्बू उभं राहतोय. याला सायकलवर बसायचं आहे आता. याचे पप्पा याला सायकलवर बसत असतात. सीट बेल्ट लावून देतात. हा सीट बेल्ट हा लावून देतात आणि फिरवत असतात. त्यामुळे त्याला सायकल हत्तीवर पण घेऊन बसतात. असं त्याला पकडतात, हत्तीवर पण घेऊन हिंडतात. आणि एक गाडी आणली होती आम्ही, जी की आम्ही रिटर्न केली. तिचा एक लाईटचा प्रॉब्लेम झाला होता. रिप्लेसमेंटमध्ये येणार आहे ती गाडी आता. बघू केव्हा येते. त्याला स्विंग कार म्हणतात. शंभूसाठी घेतली होती ती, पण ती थोडं फॉल्टी प्रोडक्ट निघाल्यामुळे आम्ही रिटर्न केली. इकडे बघा. हो, आणि शंभू दिवसभर माऊलीची व्हिडिओ बघत असतो. माऊलीची भूताची व्हिडिओ बघतो आणि रात्रभर भूत करतो. झोपत नाही, काही नाही, काही नाही. जे की नाशिकमध्ये चांदोरी भागात राहतात ते माऊली. मधुकर कुटुंब त्यांचं चॅनल आहे. हां, खूप त्याला व्हिडिओ आवडतात माऊलीचे. आणि सारखा म्हणत असतो, आई आपण माऊलीकडे जाऊ, माऊलीकडे जाऊ. पडशील. बघा, सारखं लक्ष ठेवून राहावं लागतं मुलांकडे. असं नाही की मग मुलं इकडे एकटे खेळतायत, मग मी तिकडं निवांत, असं अजिबात नाही. मुलं दुपारी झोपली की मला संध्याकाळचे सगळं भाज्यांची निवड, ते कापणं वगैरे असं बरेचसे कामं असतात. सेटिंग करून ठेवायची पूर्ण किचनमध्ये. संध्याकाळी काय लागतं जेणेकरून आपल्या हातात पटकन येईल. नाहीतर काय सापडत नाही काही गोष्टी. 4 दिवसापासून मी लायटर सापडत होते, तर मला लायटर कुठं मिळालं? ह्या हत्तीच्या डिक्की आणि ही हत्तीची डिक्की, यामध्ये मला लायटर सापडलं. बघा, त्यांनी तिकडे जाऊन ती खिडकी ओपन केली आणि तिकडे बिल्डिंग आहे. हो, इकडे हे बघा, इकडे काय चाललंय, याचं काय चाललंय. इकडे हा उभा राहिला. आता अंदाज घेईल बसण्यासाठी. बघा कसा अंदाज घेईल. पडला तो. खूप अंदाज घेऊन बसतो. हां, भूत फेकून दिलं. कोणी? दादूने फेकलं भूताला. बापरे, तुला सांगितलंय ना आपल्या घरात साईबाप्पा आहे, साईबाबा आहे, गणपती बाप्पा आहे. आपल्या घरात भूत नाही येणार, तुला सांगितलंय ना. तो सारखा म्हणतो आई भूत, आई भूत, आई भूत. भूत भूत नाहीये, भूत नाहीये. थांब, ते टॉर्च चालू झाला. काय केलं? केला ना. ती खिडकी लावून घे जा. हे बघा, एक कपडे सकाळी घड्या घालून ठेवल्या की संध्याकाळपर्यंत असे होते. बघा, इकडं किती लोळतात, तिकडं किती लोळतात. भांड्याच्या टोकरीमध्ये एक भांडं नसतं माझं. एक म्हणजे एक भांडं असं, सगळे भांडे एक एक करून कॉटन नेले असं. परत धुतलेले भांडे मला धुवायचे. आणि आत्ता 8-1 दिवसापूर्वी काय झालं,
मी स्वयंपाक करत होती आणि शंभूने डायरेक्ट मागं माठाचा कॉक चालू करून दिला. हां, तो खूप म्हणजे खूप ॲक्टिव्ह आहे, खूप हुशार आहे. त्याला अजून शाळेत जात नाही, काही नाही. 2.5-3 वर्षाचा आहे तो. तरी त्याला ABCD पूर्ण येते. फॉर ॲपल. हो ना, खूप म्हणजे खूप ॲक्टिव्ह आहेत. दोघंही खूप ॲक्टिव्ह आहेत. त्यांचे खेळत असतात, पण याच गोष्टीच वाईट वाटतात. त्यांना असं मोकळं अंगण नाही खेळायला आणि शेजारी लहान मुलं नाही खेळायला. आता शंभू यातच ॲडजस्ट करून घेतो, डब्बूमध्येच ॲडजस्ट करून घेतो, त्याच्या पद्धतीनं वागायचं, हे करायचं. त्याला असं सोबत खेळायला कोणीच नाही. त्या गोष्टीचा असं वाटतं की आम्ही कदाचित त्याचं बालपण हिरावून घेतोय. पण आहे त्याच सुखी मानतो आम्ही की हळूच पडशील. बघा कसा अंदाज घेऊन बसतो, उठतो. सू केली बहुतेक त्याने, पाय सटकतोय त्याचा. सू केली त्याने, सू वगैरे पुसून काढली. आता असं मिनटात काम येतं. मिनटात एक नवीन टास्क येतो माझ्या पुढे. आणि एक दिवस तर मी काय भांडे घासत होती आणि शंभूने खाली बेसिनचा पाईप काढून दिला. सगळं खरकटं पाणी सगळं किचनमध्ये, पुढच्या हॉलमध्ये. म्हणजे असे खूप मुलांची कोटाने चावलं असं डोळ्यात तेल घालून म्हणतात ना, तसं मुलांना सांभाळावं लागतं. आणि एक बाई तिची 2 डोळे कुठं कुठं फिरणार आहेत. आणि मुलं एका ठिकाणी माझी स्थिर नाही. घरातलं सर्व काम जिथले तिथं झालंच पाहिजे. मुलांना वेळेवर जेवण, त्यांचा नाश्ता, त्यांचं दुपारचं जेवण, सगळ्या गोष्टी असं प्रॉपर झाल्या पाहिजे. त्यांना खेळण्यासाठी सगळ्याच गोष्टी त्यांना म्हणून दाखव. लाईक करे, शेअर करे, लाईक शेअर सबस्क्राईब. बाय सांग. आमच्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. छान छान. सबस्क्राईब करा. बाय. तर चला, मी आता कामे उरकून घेते. थँक्यू माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल. आणि माझे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा. मला अजून बोलण्याची टेक्निक नाही किंवा व्हिडिओ दाखवण्याची टेक्निक नाही आणि मला काय दाखव हे पण कळत नाही. आता जेव्हा माझा मोबाईल स्टँड येईल तेव्हा मी सगळ्या गोष्टी एकदम प्रॉपर दाखवत जाईल. म्हणजे की थोडं चेंज होईल, एवढं पण प्रॉपर नाही. प्रॉपर दाखवण्यासाठी त्यासाठी टाईम वगैरे पाहिजे असतो. सगळ्या गोष्टीची सेटिंग हवी असते, सेटअप हवा असतो. तसं माझ्याकडे अजून काहीच नाही. माझा जस्ट स्टार्टअप आहे आणि त्यामुळे माझ्या व्हिडिओंना जास्तीत जास्त व्ह्यूज भेटण्यासाठी मला तुमच्या सपोर्टची गरज आहे. सबस्क्रिप्शनसाठी मला हळू उठ 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 उठ. काय झालं? काय नाही. तिला म्हणा मारशील, तिला करून दाखव म्हणा मारशील मला सायकलला. उभी कर आधी, व्यवस्थित उभी कर. कर उभी. हां, जाऊ दे तिकडं, कर उभी. हां, तिला म्हणा मारशील. ट्रिंग ट्रिंग वाजून दाखव बारा. ट्रिंग ट्रिंग. हां, चला तर मग आता व्हिडिओला मी स्टॉप करते. थँक्यू.